सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली अस्तिकाला सांगत असते की आता तो बुवासुद्धा या युद्धामध्ये सहभागी झाला आहे. काही करून उद्या होणारा यज्ञ थांबवायला हवा, नाहीतर त्या यज्ञामुळे आपलं फक्त नुकसान होईल. आणि त्यावर अस्तिका म्हणते की सगळं काही तुमच्या आदेशाप्रमाणेच होईल. तर रुपाली तिला सांगते की काही करून आपल्याला हे युद्ध जिंकावंच लागेल आणि कदाचित त्या युद्धामध्ये तुला तुझा प्राणही गमवावा लागू शकतो. आणि त्यावर अस्तिका म्हणते की जर या युद्धात मी तुमच्या कामी आले तर ते माझं नशीब असेल. आणि मग रुपाली तिला सांगते की उद्या जेव्हा नेत्रा त्या यज्ञासाठी जाईल तेव्हा तू तिचा पाठलाग करायचा, त्या बुवाला आणि नेत्राला बेचिराग करूनच परत यायचं. आणि त्यावर अस्तिका हो म्हणते. त्यानंतर रात्री इंद्राणी नेत्राला यज्ञासाठी तयार करते. त्यानंतर शेखरसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो नेत्राला विचारतो की सगळी तयारी झाली आहे ना. त्यावर नेत्रा हो म्हणते. तर इंद्राणी म्हणत असते की इतक्या रात्री त्या निर्जन स्थळी नेत्राला एकटीला पाठवायला मला खरंच भीती वाटत आहे. पण नेत्रा तिला सांगते की आत्या तुम्ही काही काळजी करू नका, बुवांनी सांगितलंय ना की तो यज्ञ होणं किती महत्त्वाचं आहे ते. त्यावर इंद्राणी म्हणते हो नेत्रा, पण तरीही मला भीती वाटत आहे. त्यावर नेत्रा म्हणते की आत्ता तुम्ही खरंच काळजी करू नका, त्रिनयना देवी आहे माझ्या पाठीशी, मला काही होणार नाही. आणि मग शेखरही नेत्राला सांगतो की बाळा तू स्वतःची काळजी घे, तू त्रिनयना देवीची लेक म्हणून या युद्धामध्ये सहभागी होत आहे, तुझं कर्तव्य पूर्ण करत आहे. मात्र ते काही असलं तरी तू माझी सून आहे, माझी मुलगी आहे, त्यामुळे मला तुझी काळजी वाटते. तू स्वतःची व्यवस्थित काळजी घे, जे काम करण्यासाठी चालली आहे ते यशस्वीरित्या पूर्ण कर. आणि त्यावर नेत्रा हो म्हणते आणि शेखर इंद्राणीला काळजी करू नका असंही सांगते. आणि त्या तिघांचं हे बोलणं सुरू असतानाच अस्तिका त्या ठिकाणी येते. ती मनाशी म्हणत असते की दरवाजा आतून बंद आहे, म्हणजे हे तिघेजण इथेच असतील. आणि मग त्यानंतर ती रूप बदलून खिडकीतून जाण्याचा विचार करते. मात्र त्यानंतर ती म्हणते की आता मला दुसरं काही जाणून घ्यायचं नाही आहे, मी इथेच थांबून यांचं बोलणं ऐकते. आणि मग त्यानंतर ती दरवाजाला कान लावूनच उभी राहते. मात्र त्याचवेळी नेत्रा आतमधून दरवाजा उघडते, त्यामुळे अस्तिकाचा तोल जातो. ती नेत्राच्या अंगावर पाडणार इतक्यात ती स्वतःला सावरते. पण अस्तिकाला असं समोर बघून नेत्रा, इंद्राणी आणि शेखरला धक्काच बसतो. ते तिघेही रागातच तिच्याकडे बघत असतात. तर घडलेल्या प्रकारामुळे अस्तिका घाबरते. यांच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची याचाच ती विचार करत असते. आणि मग नेत्रा तिला विचारते की तू इथे काय करते. त्यावर अस्तिका म्हणते की मला शेखर सरांसोबत बोलायचं होतं, मी इथून जात होते तेव्हा त्यांना या रूममध्ये येताना बघितलं, म्हणून मग म्हटलं की इथेच थांबावं. आणि त्यावर नेत्रा म्हणते की तुझ्या आईबद्दलच बोलायचं आहे ना, आम्ही बाबांना कल्पना दिली आहे, आता तुला जे काही बोलायचं आहे त्या आत्यांसोबत बोल, त्याच सांगतील पुढे काय करायचं ते. मात्र अस्तिका म्हणते की तरीही एकदा शेखर सरांसोबत. मात्र शेखर मध्येच म्हणतो की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते इंद्राणी बरोबर बोला. आणि मग नेत्रा म्हणते की आता आम्ही बाहेर चाललो आहोत म्हणून. आणि त्यानंतर ती इंद्राणीचा निरोप घेऊन शेखरसोबत बाहेर जाते. तर इकडे अस्तिका त्या दोघांकडेच बघत असते आणि मनाशी विचार करत असते की का आले मी इथे, आता मी इथून बाहेर कशी पडू. तर इंद्राणी तिच्याकडे बघते, तिचा हात धरूनच ती तिला रूममध्ये घेऊन येते आणि तिला विचारते की बोल, काय बोलायचं आहे तुला, कधी घेऊन येणार आहेस तू तुझ्या आईला इथे. मात्र अस्तिका म्हणते की मी आधी आपल्यासाठी कॉफी बनवते आणि मग कॉफी पिता पिता मी तुम्हाला सगळं काही सांगते. आणि मग ती पटकन किचनमध्ये जाते. इंद्राणीसुद्धा तिच्या पाठोपाठ जाते. ती लपूनच अस्तिकावर नजर ठेवत असते. मात्र बराच वेळ अस्तिका किचनमध्येच असते. आणि मग त्यानंतर इंद्राणी पुन्हा तिच्या रूममध्ये जाते. आणि जशी इंद्राणी रूममध्ये जाते तशी अस्तिका लगेच खिडकीमधून बाहेर निघून जाते. तर इकडे शेखर आणि नेत्रा त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले असतात. नेत्रा जाण्याआधी देवी आईची प्रार्थना करते. तर शेखर तिला सांगतो की नेत्रा काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. मात्र नेत्रा म्हणत असते की बाबा मला जो संकेत आला होता तो, पण शेखर म्हणतो की आता तू त्या संकेताचा विचार करू नको, बुवांनी सांगितलं आहे ना की तो यज्ञ होणारच, मग आता तू फक्त यज्ञाचा विचार कर.
आणि मग त्यानंतर ते दोघेजण तेथून निघतात. तर अस्तिकासुद्धा नागरूपात त्यांच्या पाठोपाठ चाललेली असते. तर दुसरीकडे इंद्राणी अस्तिका बराच वेळ रूममध्ये आली नाही म्हणून किचनमध्ये जाते. तर किचनमध्ये तिला कोणीही दिसत नाही. ती अस्तिकाला मोठमोठ्याने आवाज देत घरभर शोधत असते, पण तिला कुठेही अस्तिका सापडत नाही. मग केतकीसुद्धा त्या ठिकाणी येते. इंद्राणी तिला विचारते, पण तिने सुद्धा अस्तिकाला बघितलेले नसते. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच रूपाली त्या ठिकाणी येते. तिला बघून केतकी घाबरते आणि पटकन तिच्या खोलीत जाते. तर रूपाली इंद्राणी पुढे जाऊन उभी राहते. त्या दोघीही एकमेकींकडे रागातच बघत असतात आणि मग इंद्राणी तेथून निघून जाते. तर रूपाली हसतच स्वतःशी म्हणत असते की तू अस्तिकाला शोधण्याचा कितीही प्रयत्न कर, ती नाही सापडणार. आता ती तिचं काम फत्ते करूनच पुन्हा येणार. तर दुसरीकडे शेखर आणि नेत्रा त्या ठिकाणी पोहोचतात, ज्या ठिकाणी शेखर आणि अद्वैतला ते बुवा पहिल्यांदा भेटलेले असतात. आणि ती जागा बघून नेत्राला धक्का बसतो, कारण तिथे लोकवस्ती असते. ती शेखरला विचारते की बाबा, या ठिकाणी तुम्हाला बुवा भेटले होते का? त्यावर शेखर म्हणतो, हो नेत्रा, पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलो होतो ना, तेव्हा इथे जंगल होतं आणि त्यानंतर जेव्हा इथे आलो तेव्हा इथेही लोकवस्ती होती. पण बुवांनी तुला सांगितलं आहे ना की इथूनच त्या समांतर विश्वाकडे जाण्याचा मार्ग आहे. कदाचित तुला इथूनच त्या समांतर विश्वामध्ये जाता येईल. आणि मग नेत्रा त्या ठिकाणी जाण्यासाठी निघणार इतक्यात तिला इंद्राणीचा कॉल येतो. इंद्राणी नेत्राला विचारत असते की तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात का? त्यावर नेत्रा म्हणते, नाही आत्या. तर इंद्राणी तिला सांगते की अस्तिका तुम्ही गेल्यानंतर माझ्यासोबतच होती, पण ती अचानक मला म्हणाली की मी आपल्यासाठी कॉफी बनवून आणते, आणि मग ती किचनमध्ये गेली पण परत आलीच नाही. मी सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती घरात कुठेही नाही आहे आणि इतरांनीसुद्धा तिला बघितलं नाही आहे. ती कुठे गेली आहे काहीच माहीत नाही. आणि ते ऐकून नेत्रा काळजीत पडते. तर इंद्राणी म्हणत असते की या अस्तिकामध्ये खरंच खूप मोठी गडबड आहे, मी तुला सावध करायला फोन केला आहे. त्यावर नेत्रा म्हणते की हो आत्या, तुम्ही काळजी करू नका, कदाचित या यज्ञानंतर आपल्याला अस्तिकाचं हे गोड समजेल. आणि मग ती फोन ठेवून देते. पण ती इंद्राणीच्या बोलण्याचाच विचार करत असते. तर शेखर तिला सांगतो की नेत्रा, आता तू अस्तिकाचा विचार करू नको. 9:18 यज्ञाचा मुहूर्त आहे, तू लवकरात लवकर तिकडे जाऊन पोहोच. आणि मग त्यानंतर नेत्रा तिकडे जाण्यासाठी निघते. तर इकडे रूपाली इंद्राणीच्या रूममध्ये येते. ती हसतच इंद्राणीकडे बघत असते आणि इंद्राणी दुसऱ्यांच्या मनातील ऐकताना ज्या प्रकारची मुद्रा करते तशीच मुद्रा तिने केलेली असते. तर दुसरीकडे शेखर नेत्राला बॅटरी देत म्हणतो की पुढे जंगल आहे, तुला याची गरज नक्की पडेल. पण ते ऐकून नेत्राला आश्चर्य वाटतं, कारण समोर तिला फक्त लोकवस्ती दिसत असते. आणि मग ती त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते आणि जशी ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येते तसं तिला समोर अचानक जंगल दिसू लागतं. त्यामुळे नेत्राच्या पायाखालची जमीनच सरकते. जेव्हा ती पाठीमागे वळून बघते तेव्हा तिला शेखर आणि लोकवस्ती दिसते, पण जेव्हा ती समोर बघते तेव्हा तिला पुन्हा जंगल दिसू लागतं. आणि मग ती त्या जंगलामधून वाट काढत पुढे जाते. तर दुसरीकडे ते बुवा यज्ञाची तयारी करत असतात. तर इकडे नेत्रा जंगलामधून वाट काढत पुढे चाललेली असते आणि अस्तिकासुद्धा तिचा पाठलाग करत असते. आणि अचानक त्यावेळी बुवांना आणि नेत्राला कावळ्यांचा आवाज ऐकू येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, यज्ञ सुरू असताना अस्तिका त्या ठिकाणी येते. तर नेत्रा यज्ञामधीलच एक लाकूड घेऊन अस्तिकाला जाळण्याचा प्रयत्न करते, पण अस्तिका तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.